तर ही थेट दृश्य आपण पाहतो एनसीपीए मध्ये टाटांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आता देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा सध्या पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आता अमित शहा देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एनसीपीए मध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। आतापर्यंत अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय। आता अमित शहा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला या ठिकाणी दिसतायत। रतन टाटा यांचं काल निधन झालं। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी आता देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा सध्या पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावलेली आहे। रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली जाते। थोड्या वेळापूर्वी सर्व धर्मीयांच्या वतीनं देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर मात्र आता केंद्रीय मंत्री अमित शहा या ठिकाणी आता त्यांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी पोहोचलेले आहेत। काल अर्थातच 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। 28 डिसेंबर 1937 ला रतन टाटा यांचा जन्म झाला होता। देशाच्या औद्योगिक जडणघडणीमध्ये टाटा हे एक मोठं नाव होतं। त्यांनी मोलाचा वाटा उचललेला होता। अनेकांसाठी टाटा हे नाव एक प्रेरणा होतं आणि या प्रेरणा स्रोताचा आज अस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आता त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अमित शहा पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते। तर रतन टाटांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे की जी कधीच भरून येऊ शकणार नाही। अशी पोकळी फक्त उद्योजक नव्हे, उद्योगपती नव्हे, तर देशासाठी जे सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे ते अतुलनीय आहे आणि या सामाजिक कार्यामुळे ते प्रत्येकाचे आदर्श ठरलेत। असे रतन टाटा यांचं काल निधन झालं। त्यांच्या निधनानं उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते। टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणारे रतन टाटा यांच्या निधनानं 1 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सकाळी माहिती देखील दिली। तर राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले। शासकीय दुखवटा पाळला जातोय। सगळ्या शासकीय इमारतींवरचे ध्वज देखील अर्ध्यावरती उतरवण्यात आलेले आहे। अठ्ठावीस डिसेंबर 1937 ला जन्मलेल्या रतन टाटा यांनी देशाच्या औद्योगिक जडणघडणीमध्ये एक मोलाचं योगदान दिलेलं आहे। देशाच्या उद्योगाला एका मोठ्या पातळीवर, उच्च पातळीवर नेऊन ठेवण्यामध्ये रतन टाटा यांचा मोठा वाटा होता। देशाची मोठी हानी त्यांच्या जाण्यानं झाली आहे। रतन टाटा हे फक्त एक नाव नव्हतं, तर तो एक विश्वास होता, तो एक ब्रँड होता। टाटांच्या घराण्यातील प्रत्येकानं तो सार्थ करून दाखवला होता। टाटा समूहातील आणखीन एक चकाकता हिरा म्हणजे रतन टाटा होते। भारतीय उद्योग विश्वाचा मुकुटमणी असलेले रतन टाटा फक्त उद्योग विश्वासाठीच नव्हे तर सर्व भारतीय समाजासाठीचे आदर्श होते, ज्यांच्या पुढे सर्वांनी आदरानं नतमस्तक व्हावं असं हे व्यक्तिमत्व होतं। या व्यक्तिमत्वाचा काल निधन झालं। एका पर्वाचा अस्त झालाय।
अनेक क्षेत्रातून आता भावना व्यक्त केल्या जात आहेत। रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। समाजाप्रती त्यांची असलेली भावना ही खऱ्या अर्थानं लोकप्रिय होती। साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेलं हे सगळं व्यक्तिमत्व होतं। सर्वसामान्यांमध्ये सहजासहजी ते मिसळत होते। आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेली त्यांची भावना ही देखील उल्लेखनीय होती। त्यांचं प्राणीप्रेम, त्यांचं श्वान प्रेम हे देखील कौतुक करण्यासारखं होतं। आणि एका पर्वाचा आता हा अस्त झालेला आहे। सध्या ही दृश्य आपण पाहतोय एनसीपीए मध्ये देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा हे सध्या पोहोचलेले आहेत। त्यांनी रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे, श्रद्धांजली अर्पण केली। सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला पाहायला मिळाले। रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 ला मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबामध्ये झाला। त्यांचं शिक्षण हे मुंबई आणि अमेरिकेमध्ये देखील झालेलं होतं। पदवी प्राप्त करून ते 1961 मध्ये टाटा समूहामध्ये सामील झाले। टाटा समूहामध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी कष्टांची पराकाष्ठा केली। रतन टाटा यांचं पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचतात। पियुष गोयल देखील अमित शहांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात। पियुष गोयल यांनी देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। तर भूपेंद्र पटेल हे देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। गुजरातचे मुख्यमंत्री देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेत। ही दृश्य आपण पाहतोय। अमित शहा हे देखील रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत। अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करत रतन टाटा यांना आदरांजली वाहिलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल यासोबतच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे। खरं तर रतन टाटांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी भारताच्या या उद्योग विश्वामध्ये निर्माण झालेली आहे की जी पोकळी कधीही भरून निघणारी नाहीये। तर एका उद्योग सूर्याचा अस्त झालेला आहे। खऱ्या अर्थानं अनेकांचं प्रेरणास्थान हे रतन टाटा होते। सर्वच भारतीयांचं मन आता हळहळ व्यक्त करतंय, कारण देशाच्या प्रती रतन टाटा यांची असलेली जी भावना होती ती उल्लेखनीय होती। उद्योग विश्वामध्ये नाव कमवण्याच्या सोबतच त्यांनी देशासाठी मोलाचं योगदान देखील दिलेलं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी ज्यावेळेस टाटा समूहामध्ये ते सामील झाले होते त्यावेळेस टाटा एअरलाइन्स आणि टाटा इंडस्ट्रीजमध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या। अनेक महत्त्वाचे प्रयोग देखील त्यांनी केले। त्यांच्या संकल्पना टाटा समूहामध्ये त्यांनी राबवल्या आणि त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा एअर इंडिया ही भारताची आघाडीची विमान कंपनी बनली। त्यानंतर त्यांनी टेल्को कार निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी या सर्व्हिसेसची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आघाडीची कंपनी बनवली। टाटा केमिकल्स असेल, टाटा टी असेल, टाटा स्टील यासारख्या कंपन्या देखील त्यांनी या कंपन्यांना यशस्वी करून दाखवलं। त्यांच्या या संपूर्ण नेतृत्वामध्ये टाटा समूहानं एक विशिष्ट टप्पा गाठलेला होता।
व्यवसाय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रात अनेक विक्रम देखील टाटा समूहानं प्रस्थापित केले. देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाला रतन टाटा यांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.